शिक्षक बंधू आणि भगिनींनो, व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच्यामधले मराठी आणि इंग्रजी प्रश्नांचं स्पष्टीकरण ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यापैकी आज व्हिडिओ क्रमांक 7 आपण बघणार आहोत. या अगोदर आपले एकूण 6 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नांचं सविस्तर असं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. ही सिरीज आपण पूर्णपणे मोफत सुरू केलेली आहे. कोणतीही परीक्षा ज्यावेळेला तुम्ही फेस करायला जात असता त्यावेळेला त्या परीक्षेमध्ये जे अगोदरचे झालेल्या परीक्षेचे प्रश्न असतात त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण किंवा प्रश्नांचं स्वरूप काय आहे हे आपल्याला अगोदर माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. तर हे अगदी आपण सर्व विद्यार्थी मित्रांना मोफत उपलब्ध करून देत आहोत. फक्त तुम्ही या चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा, याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लगेचच मिळून जातील. आपण एकूण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 900+ प्रश्न आणि त्या प्रश्नांचं सविस्तर असं स्पष्टीकरण, म्हणजे पूर्ण अगदी 4ही पर्यायामध्ये तुम्हाला पर्यावरण उत्तरं कशी काढावीत, एखादं उत्तर चुकीचं कसं आहे, हे सर्व काही तुम्हाला या विश्लेषणामधून समजून जाईल. तर जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर इथं तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, याला देखील तुम्ही जॉईन व्हा. तिथेही तुम्हाला काही व्हिडिओज मिळून जातील. कुठल्याही प्रश्नाबद्दल शंका असेल किंवा मराठी आणि इंग्रजी ग्रामरविषयी तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क करू शकता. तुम्हाला त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळून जाईल. ठीक आहे, चला तर पाहूया मग आज आपण व्हिडिओ क्रमांक 7 मधील प्रश्न. इथं पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ऑप्शन ए दिलाय विश्व, ऑप्शन बी विश्वविद्यालय, ऑप्शन सी विश्वास, ऑप्शन डी विश्रांती. आपण मराठीमध्ये लिंगव्यवस्था जी आहे ती ओळखण्यासाठी दिलेलं जे नाव आहे किंवा ज्याला आपण एखादा शब्द दिला आहे त्याच्यापूर्वी काय करतो, तो असेल तर आपण पुल्लिंग दाखवतो, त्याला जर ती लागत असेल तर आपण स्त्रीलिंग दाखवतो आणि त्याला जर ते लागत असेल तर आपण नपुंसकलिंगी दाखवतो. म्हणजे मला या ठिकाणी काय करायचं आहे, तो शब्द म्हणजे त्या शब्दाच्या अगोदर तो हा शब्द टाकून यापैकी कोणता शब्द बनतो म्हणजेच तो पुल्लिंगी शब्द बनतो हे आपल्याला शोधायचं आहे. तर इथं बघा, हा ऑप्शन ए आहे विश्व, याला म्हणत असताना आपण म्हणतो ते विश्व, म्हणजे हा नपुंसकलिंगी शब्द आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. त्यानंतर विश्वविद्यालय, यालाही आपण ते असा शब्द जोडतो, म्हणजे ते विश्वविद्यालय, म्हणजे हाही नपुंसकलिंगी शब्द असेल, म्हणजे हेही उत्तर असणार नाही. इथे बघा, विश्वास या शब्दाच्या अगोदर आपण शब्द लावतो तो विश्वास, म्हणजे तो हा शब्द पुल्लिंग आहे, म्हणजेच विश्वास हा शब्दसुद्धा पुल्लिंग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी विश्वास हा शब्द पुल्लिंग असेल. इथं ऑप्शन डीमध्ये विश्रांती शब्द दिला आहे. या विश्रांती शब्दाला आपण लावत असतो ती, म्हणजे ती विश्रांती असं आपण म्हणतो. ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजेच विश्रांती हा देखील स्त्रीलिंगी शब्द आहे, त्यामुळे हाही शब्द पुल्लिंगी असणार नाही. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय सी. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. शुद्ध वाक्य याचा अर्थ बरोबर वाक्य. इथं तुम्हाला व्याकरणाच्या नियमामधून तुम्हाला शुद्ध वाक्य शोधायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही रस्व असेल, दीर्घ असेल, एखादी वेलांटी, मात्रा, काना, उकार चुकलेला आहे, पंक्च्युएशन ज्याला आपण विरामचिन्ह असं म्हणतो, याच्यामध्ये काय बदल केलेला असेल तर या गोष्टी आपल्याला या शुद्ध आणि अशुद्ध वाक्य याच्यामध्ये शोधाव्या लागतात. त्याचबरोबर वाक्याचा जो क्रम असतो, शब्दांचा एक विशिष्ट क्रम ठरलेला असतो, तर त्या शब्दाचा क्रम देखील बऱ्याच वेळेला चुकीचा दिलेला असतो. त्यावरून आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध वाक्य ओळखता येतात. तर बघा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते, म्हणजे बरोबर वाक्य कोणते आपल्याला शोधायचं आहे. पाहुण्यांचे विमान विमानतळाला उतरले. ऑप्शन बी पाहुण्यांचे विमान विमानतळामध्ये उतरले. पाहुण्यांचे विमान विमानतळावर उतरले. पाहुण्यांचे विमान विमानतळात उतरले. आता इथं बघा,
पाहुण्यांचे आणि विमान इथपर्यंत कॉमन भाग आहे, म्हणजे संपूर्ण वाक्यामध्ये इथपर्यंत समानच आहे, ते बरोबर असेल. इथं जे क्रियापद दिलेलं आहे उतरले, हेही चारही वाक्यामध्ये उतरले 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 असंच आहे. म्हणजे तुम्हाला आता फक्त इथला एकच शब्द शुद्ध किंवा अशुद्ध ओळखायचा आहे, ते म्हणजे बघा ऑप्शन ए मध्ये विमानतळाला, ऑप्शन बी विमानतळामध्ये, ऑप्शन सी विमानतळावर आणि ऑप्शन डी विमानतळात. आता यापैकी मग कोणता शब्द बरोबर असेल? तर बघा ऑप्शन सी मध्ये या ठिकाणी विमानतळावर उतरले. आता विमान हे विमानतळाला किंवा तळामध्ये किंवा तळात असं नसतं, तर विमानतळावर उतरतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी, पाहुण्यांचे विमान विमानतळावर उतरले. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. शुष्क या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किंवा कोणते? ठीक आहे, आता शुष्क इथं बघा बरेच वेळेला तुम्हाला विरुद्धार्थी विचारलाय आणि पर्यायामध्ये त्याचा समानार्थी दिलेला असतो, जेणेकरून तुम्ही समानार्थी वाचताय विरुद्धार्थी वाचताय, कन्फ्युजन तुमचं व्हावं आणि तुमचा प्रश्न चुकावा, हा त्या ठिकाणी उद्देश असतो. ऑप्शन ए बघा कोरडे, ऑप्शन बी रसाळ, ऑप्शन सी नीरस आणि ऑप्शन डी रसहीन. आता मी वारंवार सांगतोय की पर्यायामध्ये जर समान शब्द असतील, एकाच अर्थाचे शब्द जर पर्यायामध्ये असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय हे समान अर्थाचे असतील, तर ते त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. ही ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा. तर बघा इथं कोरडे शब्द दिलेला आहे, त्याच्यानंतर इथं रसहीन दिलेला आहे आणि इथं नीरस दिलेला आहे. म्हणजे कोरडा म्हणजेच रसहीन असेल, म्हणजे कोरडा आणि रसहीन याचा बरोबर उत्तर येणार नाही. नीरस म्हणजे सुद्धा कोरडं किंवा रसहीन असेल. त्यामुळे हे म्हणजे हे 3 ऑप्शन जे आहेत ए, सी आणि डी हे समान अर्थाचे आहेत. आणि तुम्हाला विचारले रसाळ कोणता, सॉरी विरुद्धार्थी कोणता, तर रसाळ हा शब्द काय असेल त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असेल. म्हणजे शुष्क म्हणजे कसा असतो, कोरडा नीरस रसहीन, आणि त्याचा विरुद्धार्थी काय होईल मग रसाळ. म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा शब्दामध्ये सुद्धा मग शुद्ध लेखनाचे जे नियम असतात, मग त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ, वेलांटी पहिली दिले, दुसरी दिले, उकार पहिला दिलाय, दुसरा दिलाय, अनुस्वारच दिला नाही, जोड शब्दामध्ये चुकीचं आहे, अशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ऑप्शन ए डावखोरा, ऑप्शन बी डोईजड, ऑप्शन सी डुलकी, ऑप्शन डी डावपेच. आता याच्यामध्ये काय चूक आहे मग? आता इथं बघा डावखोरा असा शब्द दिलाय, इथं डावखोराच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हे डावखोरा असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला अगदी स्टँडर्ड बोलण्याच्या नादामध्ये डावखोरा आहे तो असं म्हणतो आपण, तो डावखोरा असतो. ठीक आहे, त्यामुळं इथं खोरा नसून खुरा पाहिजे होतं, म्हणजे हा शब्द अचूक आहे, म्हणजे चुकीचा आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल डावखोरा हा अशुद्ध शब्द आहे. बाकीचे मग बघा डोईजड हा शब्द बरोबर आहे, डुलकी शब्द बरोबर आहे आणि डावपेच शब्दसुद्धा बरोबर असेल. ठीक आहे, यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. परत एकदा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? आता अशुद्ध वाक्य कोणते? मगाशी सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ आणि शब्दांची ठेवण बघायची आहे. ठीक आहे, पुढे बघा अशुद्ध वाक्य म्हणजे यातली आता 3 वाक्य बरोबर आहेत आणि एकच वाक्य चुकीचं असेल. वाक्य बघा आता. ऑप्शन ए भिकू मामाने कधी संसार थाटला नाही, ऑप्शन बी अभिषेक उशीला टेकून बसला होता, ऑप्शन सी लग्नामुळे मामांची खूप धावपळ झाली आणि ऑप्शन डी कामामुळे ते पावसात सुद्धा फिरून असत. ठीक आहे, आता इथं बघा भिकू मामाने कधी संसार थाटला नाही, म्हणजे याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ अशी कोणती चूक आपल्याला दिसत नाही, हे बरोबर आहे. अभिषेक उशीला टेकून बसला होता, वाक्याचा शब्दांचा क्रम बरोबर आहे. इथं वेलांटी ज्या दिलेल्या आहेत, उकार दिले आहेत, सर्व काही बरोबर आहे. लग्नामुळे मामांची खूप धावपळ झाली, हेही वाक्य बरोबर आहे. ऑप्शन डी मध्ये बघा कामामुळे ते पावसात सुद्धा, इथं फिरून असत आहे, त्याच्याऐवजी पाहिजे होतं फिरत असत. ठीक आहे, म्हणजे नच्या ऐवजी फक्त इथं काय पाहिजे होतं, तो असायला पाहिजे होतं. एवढीच चूक या वाक्यामध्ये आहे, म्हणजे हेच वाक्य अशुद्ध आहे. या प्रश्न उत्तर पर्याय डी या ठिकाणी असेल. यानंतर हा पुढील प्रश्न. ताठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता बघा इथं ताठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आणि खाली ऑप्शन बघा. ऑप्शन ए कडक, ऑप्शन बी ताठर, ऑप्शन सी करारी आणि ऑप्शन डी शिथिल. आता बघा हा एक पॅटर्न बघायला मिळतो आपल्या या TITच्या परीक्षेमध्ये. संपूर्ण जे पेपर झालेले आहे त्याच्यामध्ये हाच पॅटर्न आहे की विचारलेला विरुद्धार्थी शब्द आणि राहिलेले ऑप्शनमध्ये जे शब्द दिले ते समानार्थी दिलेत. म्हणजे बघा ताठ या शब्दाचा समानार्थी शब्द कडक आहे, ताठर आहे, करारी आहे
आणि एकच शब्द इथं विरुद्धार्थी दिला आहे तो म्हणजे शिथिल. म्हणजे असे वेगळे शब्द पण दिलेले नाहीत, म्हणजे ओळखायला अगदी तुम्हाला सोपं जाईल. विरुद्धार्थी विचारला आहे, बाकीचे 3 ऑप्शन समानार्थी दिलेले आहेत. यानंतर बघा पुढील प्रश्न, कोता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोता हा शब्द आता आपल्यासाठी नवीन असेल तर बघा, ऑप्शन ए मोठा, ऑप्शन बी खोटा, ऑप्शन सी आखूड आणि ऑप्शन डी प्रशस्त. ठीक आहे. आता इथे बघा, मोठा आणि प्रशस्त हे परत समानार्थी शब्द आहेत, म्हणजे दोन्ही या अर्थानं वापरली जाऊ शकतात, मोठा आणि प्रशस्त. त्यामुळे हे 2 ऑप्शन येणार नाहीत. म्हणजे सारख्या पर्यायाचे ज्या वेळेला तिथं शब्द येतात, सारख्या अर्थाचे शब्द ज्या वेळेला तिथे येतात त्यावेळेला ते आन्सर त्याचं असणार नाही, लक्षात घ्या. आता कोता म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, एक तर तो खोटा असेल किंवा आखूड असेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खोटा. कोता या शब्दाचा अर्थ आहे आखूड, खोटा वगैरे नाही. कोता आणि खोटा जवळजवळ उच्चार सारखे वाटतात, म्हणून तुम्ही त्या उच्चाराकडे बघून याचा आन्सर देताय का, हाही त्या प्रश्न विचारण्या पाठीमागचा उद्देश असतो. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, म्हणजे बरोबर शब्द ओळखायचा आहे. कपिलाशाष्ठी, ऑप्शन बी कपिलाशाष्ठी, ऑप्शन सी कपिलाषष्ठी आणि ऑप्शन डी कपिलाषष्ठी. बघा आता याच्यामध्ये कपिल हा शब्द आपण लिहित असताना कपिलाषष्ठी ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला पला पहिली वेलांटी असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन एमध्ये दुसरी वेलांटी आहे, ऑप्शन डीमध्ये दुसरी वेलांटी आहे. ठीक आहे. आता इथं परत बघा, श जो आहे कपिलाषष्ठी म्हणजे आपल्याला इथं श षटकोणाचा पाहिजे, ऑप्शन बीमध्ये इथं शामृगाचा दिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर असेल. अशा पद्धतीने तुम्ही पर्याय अगोदर डिलीट करायला शिका, बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही जाता विदाउट कन्फ्युजन. ठीक आहे. पुढे यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करा. अतिशय सोपा प्रश्न आहे. सगे, सगेसोबत कोण येतं? सोयरे. आता तुम्हाला माहिती आहे जरांगे भाऊ पाटलांचं आंदोलन, सगे सोयरेचा GR लागू करा, म्हणजे हा शब्द सर्वांच्या परिचित आहे. म्हणजे बघा, काही घटना अशा समाजात घडत असतात आणि त्या आपण इकडून तिकडून ऐकायला मिळतात, आणि असे प्रश्न जर परीक्षेमध्ये आले तर म्हणजे काय त्यात असं वेगळं वाटायला नको की प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला कुणीकडूनही आपण ज्ञान संपादन करू शकतो. तर सगळे सोयरे हा शब्द सध्या प्रचलित आहे, त्यामुळे सगळे आणि सोयरे हे या ठिकाणी जोड शब्द होईल. या प्रश्न उत्तर पर्याय सी असेल. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, रामाला फळभाजी फार आवडते या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे असा शब्द असतो जो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो आणि मग वाक्यामध्ये आलेलं नाम कोणतं आणि त्या नामाबद्दल आलेली इतर जे शब्द असतात त्याला आपण विशेषण म्हणतो. मग ते शब्द कोणते ते आपल्याला इथं शोधायचे आहेत. इथं बघा, आता राम हे नाव नाही, म्हणजे नाम आहे, पण रामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द वाक्यात दिसतो का? नाही, म्हणजे ऑप्शन ए कट झालेला आहे. परत ऑप्शन बी फळ दिलेलं आहे, ऑप्शन सी भाजी, ऑप्शन डी फार. ठीक आहे. आता इथं भाजी हे काय आहे? भाजी हे ऑलरेडीच नाम आहे, त्यामुळे ऑप्शन सी देखील येणार नाही. आता इथं फळ आणि फार, आता फार हा शब्द काय असतो? क्रियाविशेषण असतो, त्यामुळे तो विशेषणाचं काम करणार नाही. आता इथं बघा ऑप्शन बीमध्ये फळ दिलेलं आहे. आता हे या प्रश्न उत्तर बरोबर आहे, परंतु जर आपण ओरिजिनली बघितलं तर फळ या शब्दाची ओरिजिनल जी कास्ट आहे, आपण शब्दाची जात ज्याला म्हणतो, ती कोणती आहे? नाम आहे. लक्षात घ्या, फळ हे एक नाम आहे, सामान्य नाम आहे, परंतु इथं हा जो फळ शब्द आहे तो कोणासाठी आला आहे? तर या भाजी या शब्दासाठी आला आहे. म्हणजे भाजी शब्दाची जात कोणती आहे? तर नाम आहे. या भाजी नामासाठी अधिक माहिती सांगण्यासाठी शब्द आला फळ. भाजी कसली? तर फळ भाजी. लक्षात घ्या, म्हणजे फळ हा शब्द इथं काय करतोय? विशेषणाचं काम करतोय. ज्या वेळेला एखादं नाम, बघा इथं फळ हे जे नाम आहे ते काय करतं? विशेषणाचं काम करतं. अशा वेळेला त्याला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नामसाधित विशेषण, म्हणजे नामापासून बनलेलं विशेषण म्हणजेच नामसाधित विशेषण. म्हणून या वाक्यातलं फळ हे नामसाधित विशेषण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, नाविक या शब्दाची संधी सोडवा. ऑप्शन ए 9 इक, ऑप्शन बी 9 आणि इक, ऑप्शन सी नाव अधिक इक, ऑप्शन डी नव अधिक इक. आता हा जो संधीचा प्रकार आहे इथं बघा, याची जी अचूक फोड आहे ती ऑप्शन एमध्ये 9 अधिक इक. आता इथं तर नाविक शब्द आहे, मग इथं 9 कसं काय झाला किंवा इक हे काय कसं आले याच्याबद्दलचा एक नियम आहे, तो इथं मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. बघा इथं 9 अधिक इक याची जर फोड आहे ते आव अधिक ई बरोबर आव,
अधिक ई बरोबर आवी आणि बरोबर नाविक असा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. तर याचा नियम काय सांगतो की इथं शब्दाच्या अखेरीस ए ओ आणि आव हे स्वर आहेत. म्हणजे कुठे आहेत हे पहा, इथं शब्दाच्या अखेरीस 9चा जो आहे तो आव आहे किंवा ई आहे. लक्षात घ्या. पुढे दिले अजून दुसऱ्या शब्दाच्या प्रारंभीचे स्वर म्हणजे दुसरा शब्दाचा प्रारंभीचा स्वर कोण असणार आहे तर ई किंवा ई आहेत. आणि ह्याच्याबद्दल बघा म्हणजे काय, एकतर हे सुरुवातीच्या शब्दातल्या शेवटी आणि दुसऱ्या शब्दाच्या प्रारंभी म्हणजे ए ओ आव यापैकी एक किंवा मग ई किंवा हा दुसरा ई यापैकी दुसऱ्या शब्दातला पहिला याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याला आदेश असं म्हटलं जातं. आणि तो जो आदेश आहे तो आदेश कोणता असतो तर आय ऐ औ आणि आव या गटातला तो आदेश असतो. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मग असा जो संधी घडत असतो, ठीक आहे, त्याला अवयवादी संधी असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तसा प्रकार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो की हा जो अवी आदेश आलेला आहे याच्यावरून हा नावी याच्यामध्ये अवी इन्क्लूड आहे. लक्षात घ्या. नाविकमध्ये अवी इन्क्लूड आहे. आणि मग ते कधी घडतं तर ते याच्यामध्ये स्पष्टीकरण आपल्याला बघायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक संधी असलेला पर्याय ए असा आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, मूर्ती घडविणारा. आता याला आपण काय म्हणतो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द मूर्ती घडविणारा. आता बघा पर्याय पण किती छान दिलेत. सोनार, देव, कुंभार आणि मूर्तिकार. आता कुंभार हा मूर्ती घडवतो, लक्षात घ्या, पण तो मातीची घडवतो. इथं मूर्तीबद्दल स्पेसिफिक बोललेला आहे. मूर्ती घडवणारा हा मूर्तिकारच असतो. ऑप्शन डी याचं बरोबर उत्तर असेल. परंतु कुंभार हा शब्द तिथं जाणून बुजून टाकला की जेणेकरून मूर्ती घडवणारा कुंभार देखील असेल असं तुम्हाला वाटू शकतं. किंवा देव. आता देव आणि मूर्ती, देवाचीच मूर्ती असते म्हणजे जवळजवळ तुम्ही फसावा अशा अर्थाने या ठिकाणी. किंवा सोनार आहे, सोनारसुद्धा काही मूर्त्या घडवत असतो, ठीक आहे. परंतु ॲक्च्युअल मूर्ती घडवण्याचं काम कोणाचं आहे, मूर्तिकाराचं आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना अतिशय सोपा आहे म्हणून लगेचच क्लिक करून पुढे न जाता थोडासा विचार करून आपल्याला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. जीव मेटाकुटीस येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. ऑप्शन ए काळजी दूर होणे, ऑप्शन बी वैतागून जाणे, ऑप्शन सी प्राणाइतके प्रिय असणे, ऑप्शन डी मन घट्ट करणे. तर बघा जीव मेटाकुटीस आलेला आहे म्हणजे माणूस एखादी गोष्ट करून म्हणजे आता आम्ही परीक्षा देऊन जीव आमचा मेटाकुटीस आला असं आपण म्हणतो, ठीक आहे. अभ्यास करून करून जीव मेटाकुटीस आला. मग ह्याचा अर्थ काय होतोय, आपण खूप दमलेला आहे, ठीक आहे, त्या ह्याच्यामधून ती क्रिया पार पाडून. मग त्याचा अर्थ काळजी दूर होणे. किंवा बघा आता इथं समान पर्याय जर शोधले आपण तर काळजी दूर होणे आणि प्राणाइतके प्रिय असणे हे दोन्ही सकारात्मक आहेत. आपला वाक्यप्रचार नकारात्मक आहे त्यामुळे याचं उत्तर नकारात्मक पाहिजे. मन घट्ट करणे ही थोडी सकारात्मक होऊ शकतं. वैतागून जाणे हा नकारात्मक पर्याय. म्हणजे मेटाकुटीस येणे याच्यामधून नकारात्मक अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की वैतागून जाणे म्हणजेच जीव मेटाकुटीस येणे. ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल, ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, वैराग्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन ए आसक्ती, ऑप्शन बी अनासक्ती, ऑप्शन सी भोग, ऑप्शन डी विलास. आता वैराग्य आहे म्हणजे असा आपण एखादा साधू संन्यासी वगैरे बघत असतो, संसाराचा त्याग केलेला वगैरे मनुष्य, तर तो आता एखाद्या गोष्टीची आसक्ती असणे म्हणजे ते वैराग्य असणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते त्याला आपण आसक्ती असणं असं म्हणतो. त्यामुळे हा या ठिकाणी अर्थ बरोबर येणार नाही. अनासक्ती म्हणजे कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणे म्हणजेच वैराग्य प्राप्त करणे. ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथं भोग म्हणजेच आसक्ती आहे. एखादी गोष्ट हवी असणे, भोगण्यास आपल्याला पाहिजे असणे त्यालाच आपण आसक्ती म्हणतो, त्यालाच भोग म्हणतो आणि त्यालाच आपण विलासी प्रवृत्ती असं देखील म्हणतो. म्हणजे हे परत एकदा 3 समानार्थाचे पर्याय एकत्र आलेले आहेत. आणि अनासक्ती हा वैराग्य या शब्दाचा काय आहे तर समानार्थी शब्द असणार आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. आता इथं बघा हा बुद्धिमत्तेचा देखील प्रश्न आहे आणि मराठी भाषेचा देखील प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथं रोल, बी होल, सी मोल आणि डी टॉल. म्हणजे आता यात विचार करण्यासारखं काहीच नाही. हा उच्चारशास्त्रावरती आधारित असलेला प्रश्न आहे. बघा इथं रोल, मोल आणि होल म्हणजे मात्रायुक्त शब्द आहेत सगळे. आणि इथं मात्र टॉल, ठीक आहे, हा वेगळा शब्द आहे. म्हणजे एकाच गटात असणारे हे मात्रायुक्त शब्द आहेत आणि हा अर्धचंद्र असलेला वेगळाच शब्द या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पुढील म्हण पूर्ण करा.
डॅश डॅश पाणी 3च अतिशय सोपा प्रश्न आहे. पळसाला पाणी 3 आपल्या सर्वांनाही माहिती आहे. पळसाला पाणी 3च कुठेही जा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे म्हणजेच पळसाला पाणी 3 असं आपण म्हणतो. आता ऑप्शन बघा इथं, बेलाला पाणी 3. बेलाला पाणी 3 असतात बरोबर आहे, परंतु बेलाला पाणी 3 ही म्हण नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तो वाच्यार्थ झाला. ओरिजिनॅलिटी सांगली व्यवहारामधली. मग तुम्ही याला व्यवहाराशी रिलेट करताय का हे त्या प्रश्नकर्त्याला बघायचं असतं. म्हणजे अतिशय सोपे वाटणारे प्रश्नसुद्धा कधी कधी आपल्या वेगळ्या विचार करण्यामुळं तिथं चुकू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं म्हण विचारले, तुम्हाला बेलाला पाणी 3 आहेत माहिती असलं तरी म्हणीचा अर्थ काढायचा आहे, म्हण शोधायची आहे तुम्हाला. त्यामुळे या प्रश्न असेल पर्याय ए, पळसाला पाणी 3च. इथं बघा, तोंडाला पाणी 3च, जीवनाची पाणी 3च. ठीक आहे, असे काहीतरी नॉनसेन्सपणे देखील या ठिकाणी घातलेले आहेत. त्यामुळे अतिशय किती प्रश्न सोपा जर असेल तर त्याच्याकडे थोडंसं बारकाईनं बघूनच आपण उत्तर नोंदवायचं आणि पुढे जायचं आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न बघत आहोत. एकूण तुम्हाला मी सांगितलेलं की 900+ प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पर्यायासहित पाहणार आहोत. जास्तीत जास्त तुम्ही या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला प्रश्नांचं स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये मिळून जातील. धन्यवाद.